हो, अनंत शेषनाग. माझी आई नेहमी म्हणायची की कोर्ट आणि दवाखान्याची पायरी कोणाला चढायचं काम पडू देऊ नको. पण कोर्टाची जर पायरी लोकं चढले नाही तर माझं कसं? वकिलाची बायको आहे मी, घर चालवावं लागतं आणि दवाखान्याची पायरी पण चढायचं काम लोकांना पडू देईल कारण की माझी बहीण डॉक्टर आहे. हां, पण ती काम मलाच पडलं. दवाखान्याची पायरी चढायचं तेही एकटीला. कारण की अहर्तूचे बाबा मुंबईला असताना अहर्तूला रात्री 1 वाजता ताप आला. हां, कसं तरी मित्रपरिवाराच्या मदतीनं मी त्याला ॲडमिट केलं. ॲक्च्युली मित्रपरिवारांनी खूप मदत केली. मी तर स्पेशल थँक्यू म्हणेन निलेश भाऊ, गजभाऊ, गौरांग भाऊ, सिद्धभाऊ यांनी खूप सपोर्ट केला आणि माझ्या डार्लिंग दीक्षा आणि तनू डब्बा असू दे किंवा मग सोबत थांबायचं काम असू दे, त्या माझ्यासोबत होत्या. मित्रपरिवाराने खरी परिवाराची भूमिका यावेळेस बजावली होती. दुसऱ्या दिवशी अर्थूचे बाबा आले आणि मग सगळं काही नॉर्मल वाटलं मला. थोडंसं टेन्शन होतं, पण त्यामध्ये जर सर्वात जास्त माझी स्ट्रेंथ म्हणावं किंवा ताकद म्हणावं किंवा मला मॉरल सपोर्ट केला ना, तर माझ्या अहर्तूने केला. त्याची तब्येत बरी नसतानासुद्धा थोडाफार सोडला ना, त्याने मला काहीच त्रास दिला नाही. नंतर अहर्तूचे बाबा आले आणि हा 2-3 दिवसाचा आम्ही दवाखान्याचा कसा तरी प्रवास केला. हा व्हिडिओ पण मी खूप आधी शूट केला होता, पण मला एडिटिंग करायला वेळ मिळाला नाही. आणि सुट्टी झाल्यानंतर अहर्तूला थोडंसं घरी मी वेळ दिला आणि काही नाही. या दवाखान्याच्या पिरियडमध्ये मला एक समजलं की घरातलं सगळ्यात आळशी प्राणी मला समजायची माझ्या माहेरी. पण मी एकटीने अहर्तूला ॲडमिट करण्यापासून सगळं काही सांभाळलं होतं. हो, मला माहीत आहे की हे जेव्हा माझं गोष्ट माझ्या आईला माहीत झाली तर माझ्या आईच्या आणि माझ्या 2 बहिणींच्या डोळ्यात पाणी आलं असेल. कदाचित त्यांना वाटलंही असेल माझा सत्कार घ्यावं, तर काही काम नाही. मी त्यांना म्हणेल सत्कार वगैरे नका घेऊ. मम्मीला म्हणेल तिच्या चांगल्या 2-3 महागड्या साड्या, ताईला म्हणेल तिचे 2-4 चांगले ड्रेस आणि चिकूला म्हणेल की एखाद्या 2 संडेला झोमॅटोहून चांगलं जेवण ऑर्डर करून दे. काही सत्कारात काय शाल आणि श्रीफळ देतील, त्याच्यापेक्षा आपला फायदा बघायचा. मी तेच बघत असते. हा झाला थट्टेचा भाग. पण जेव्हा आपल्यावर परिस्थिती येते ना, आपण हँडल करून घेतो सिच्युएशन आणि जर इतकं समजदार लेकरू असलं ना, तर होऊनच जाते. बघा या व्हिडिओमध्ये पण किती गोड हसतोय माझा राजा. काही नाही, हे 2-4 दिवस होते कसे तरी काढले. तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.